असं म्हणतात की ज्यांची हृदय झाडाची त्यांनाच पालवी फुटते आणि त्यांनाच बहर येतो. मिनल मॅडम आज शैक्षणिक घेत आहे. एक छोटे 2 प्रसंग सांगतो आणि पुढचं आपण फक्त 2 मिनिटाची क्लिप बघणार आहोत. असं म्हणतात की आश्रममध्ये आपल्या भुईगाव शाळेमध्ये आनंद आश्रमातली काही मुलं काही वर्षापूर्वी येत होती आणि शिकत होती. आता आश्रमाची मुलं म्हणजे ती अनाथ पोरं वगैरे ब्रदरकडे घेऊन यायची. परंतु मित्रांनो, ही मुलं आपल्या शाळेमध्ये येत असताना एकदा दुसरी तिसरीच्या वर्गामध्ये मिनल मॅडमचा वर्ग आणि त्यावेळेला शालेय पोषण आहार ज्याला मिड डे मील म्हणतो ते शिजवर मिळत नव्हतं, शाळेमध्ये येत नव्हतं त्यावेळेला. आणि अशा वेळेला मिनलला बघायचे आपल्या वर्गातली ही जे आश्रमातली पोरं आहेत ही अतिशय म्हणजे काय आनंद जेवायला मी दुपारच्या वेळेला मिनल मॅडम त्या मुलांसाठी जेवण आणायची. आणि त्यानंतर काही वर्षानंतर ती मुलं बाहेर गेली आणि मोठी झाली, जेव्हा शाळेत भेटायला आल्या ते मिनल मॅडम बोलल्या की तुम्ही कोण ओळखलं नाही म्हणे, कोणत्या वर्गामध्ये होता वगैरे. त्या मुलांनी उत्तर दिलं, मॅडम तुम्ही दुपारच्या वेळेला आम्हाला जे आणत होता ना ती मुलांनी. म्हणजे प्रेम बघा की मॅडमचं हे असं जे प्राथमिक दिले आहे आणि प्रसंग आता आपण ऐकणार आहोत. परंतु त्या मुलांनी मॅडमला वाटतं की माझ्या आयुष्यात सार्थ झाल्यासारखं वाटतं. काही वर्षापूर्वी जेव्हा मॅडमकडे आल्या तेव्हा आमच्या रुबीना मॅडम दुपारच्या वेळेमध्ये म्हणजे डबा खात असताना मधल्या रिसेसमध्ये दुपारच्या वेळेमध्ये सारख्या मिरवणीच वर्गात जायच्या, सारख्या जायच्या. मी विचार करत कशा जात असेल, शेवटी स्त्रियांचे काहीतरी गॉसिप असतील वगैरे काहीतरी असं वाटलं. नंतर रोज जातात काय असेल. आणि मग मला कळलं की मिनल मॅडम रुबीना मॅडमला नुसतं जेवणाच्या रेसिपी सांगत आहे आणि पुढे पुढे असं झालं सर्व शिष्यावर पण सांगत आहे. आणि आता तर असं झालंय की रुबीना मॅडम दुसरा रेसिपी सांगत आहे. म्हणजे गुरुपेक्षा शिष्य श्रेष्ठ झाला. तर मिनल मॅडमकडे असे छोटे छोटे गुण होते की ते गुण आम्हाला खूप बरं वाटलं. आणि ज्या वेळेला मित्रांनो की आम्हाला एक असा अनुभव आला की मी विचार करतो इकडे मगाच्या रुबीनाबाई बोलल्या की 36 वर्ष 8 महिने भुईगाव शाळेत, 26 वर्ष आणि 10 वर्ष मर्सी शाळेत, म्हणजे जवळजवळ 36 वर्ष 8 महिने सेवा कार्य शाळेत शिक्षण मुलांना शिकवणे, बाळकला फुलवणे. आणि त्याचबरोबर आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे मिनल मॅडमचं हे लव्ह मॅरेज आहे, बरोबर. तर असं हे लग्नाचं 34वं वर्ष. मग इतकं असं प्रदीर्घ असं 34 वर्ष लग्नाला गेलेली आहे, कुटुंब सांभाळले, मुलं सांभाळली, नातवंड सांभाळले आणि इतकं 36 वर्ष सेवा कार्य केलेलं आहे. असं दोन्ही प्रकारचे प्रदीर्घ करून सुद्धा मिनल मॅडम एवढ्या ताज्या तवाने कशा, हा प्रश्न पडतो. आणि मग त्याच्यामधलं रहस्य आम्ही शोधलं. रहस्य असं आहे की मिनल मॅडम पहिल्यापासून 6 महिन्यापासून स्ट्रिक्टली डाएट मेंटेन करतात. आणि आमचा गेल्या सभेचा अनुभव असा आहे, मिनल मॅडमनी आपलं माहित असेल की आपल्या एका राजकीय पक्षाचं ब्रीदवाक्य होतं, ना खाऊंगा ना खाने दूंगा. मिनल मॅडमचं उलट आहे, ना खाऊंगा लेकिन दुसरं को प्यार से खिलाऊंगा. आणि खरोखरच त्या शाळेमध्ये कधीच त्यांनी एखादी जंक फूड खाल्लंच नाही आणि ते त्याचं रहस्य आहे सौंदर्याचं. तर मिनल मॅडम खूप चांगलं करत आहेत आणि तुमचं खूप चांगलं असं घडत आहे. आता आपण छोटीशी शुभेच्छा खूप ऐकणार आहोत, एक छोटीशी क्लिप बघणार आहोत.